नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीच्या वादाला धार्मिक रंग. बकरी ईदला बकरी कापताना विरोध का करत नाही, नितेश राणेंचा वादग्रस्त सवाल. तर विरोधकांकडून राणेंचा सडकून समाचार. शिंदेंच्या दिल्लीवारीनंतरही भाजपकडून शिवसेनेला भगदाड. कल्याणमध्ये पुन्हा रवींद्र चव्हाणांकडून ऑपरेशन कमळ. शिंदेंचे 2 बडे नेते गळाला. ॲक्शनला रिॲक्शन देणारच, शिवसेनेचा इशारा. 15 डिसेंबरच्या आसपास महापालिका निवडणुकांच्या घोषणेची शक्यता. पालिकांमधील दुबार मतदानासंदर्भात आयोगाच्या बैठकीत चर्चा. दुबार मतदानांची यादी प्रसिद्ध करण्याचे आयोगाचे आदेश. पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलीस कोठडी. तर तेजवानीला 300 कोटी मिळालेच नाहीत, वकिलांचा दावा. इंडिगोच्या खोळंब्याचा राज्यातल्या विद्यार्थ्यांना फटका. पुण्याच्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी अडकले. तर दिल्ली, हैदराबाद, बंगळुरूसह देशभरातल्या विविध ठिकाणी प्रवासी रखडलेले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींनी केलं स्वागत. तर परदेशी राष्ट्रप्रमुखांना भेटू देत नसल्याचा राहुल गांधींचा आरोप. अजित पवारांचे पुत्र जय पवारांच्या शाही लग्न सोहळ्याचे सूर बहारीनमध्ये घुमण्यास सुरुवात. आज मेहंदी सोहळ्याची धूम. तर शरद पवार सुप्रिया सुळे लग्नाला जाणार नसल्याची माहिती. पुण्यातील इंजिनियर दाम्पत्याला लुबाडणारी महिला मांत्रिक अखेर वठणीवर. माझाच्या दणक्यानंतर 14 कोटी परत देण्यास तयार. तर अंधश्रद्धेच्या आहारी न जाण्याचं पीडित कुटुंबाचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.